Hello friends, how are you? I am Karale sir from Pedgaon. Today we study science and technology part first and the chapter number 5 that is heat म्हणजेच उष्णता. First we see the definition that is latent heat of fusion. What is meant by latent heat of fusion? The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a solid to convert into liquid phase is called the latent heat of fusion. latent heat of fusion म्हणजे काय? तर आपण युनिट मास ऑफ अ सॉलिड घेतलेला आहे, स्थायरो पदार्थ घेतलेला आहे की ज्याचे वस्तुमान हे 1 युनिट आहे. म्हणजे 1 ग्रॅम असेल किंवा 1 किलोग्रॅम असेल किंवा 10 किलोग्रॅम असेल, दॅट इज अ 1 युनिट मास. आणि ह्या सॉलिडचे रूपांतर लिक्विडमध्ये होण्याकरिता हाऊ मेनी हीट विल बी ॲब्सॉर्ब, that heat is called latent heat of fusion. Then second definition, that is specific latent heat of vaporization. Specific latent heat of vaporization means the amount of heat energy absorbed at constant temperature. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a liquid to convert into gaseous phase is called specific latent heat of vaporization. पहा या ठिकाणी लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन म्हणजे काय, तर आपण युनिट मास ऑफ लिक्विड घेतले आणि हे लिक्विडचे रूपांतर गॅसमध्ये होण्याकरिता किती उष्णता ऊर्जा ॲब्सॉर्ब केली जाते त्या ऊर्जेलाच स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन असे म्हणतात. यानंतर आपण पाहणार आहोत ग्राफ, तो म्हणजे टेम्परेचर व्हर्सेस टाईम ग्राफ. हा जो ग्राफ आहे हा पाण्याच्या संदर्भात आहे. म्हणजे पाणी इट इज अवेलेबल इन लिक्विड स्टेट, व्हेन देन वॉटर इज ऑल्सो अवेलेबल इन सॉलिड स्टेट, in ice forms, and water is available in gaseous states in water vapor. तर पहा या ठिकाणी on x axis we take a time in a minutes and on y axis we take the temperature. या ठिकाणी पहा सुरुवातीला 0 डिग्री सेल्सिअसला ज्यावेळी पूर्ण पाण्याचे वाफेत बर्फामध्ये रूपांतर होत नाही, टोटल वॉटर्स विल बी कन्व्हर्टेड इंटू आईस. ॲट दॅट टाईम द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. पूर्ण पाण्याचे बर्फात रूपांतर होईपर्यंत जे तापमान आहे हे तापमान स्थिर राहते. वेळ जाईल, वेळ असेल आपण तापमान कमी करत असू, वेळ असेल पूर्ण वेळ कंटिन्युअस वाढत जाईल, परंतु जोपर्यंत पूर्ण पाण्याचे रूपांतर बर्फात होत नाही तोपर्यंत दॅट टेम्परेचर विल रिमेन्स कॉन्स्टंट. त्यानंतर हळूहळू टेम्परेचर वाढत जाते आणि वाढत जाऊन एक वेळ अशी येते की पाण्याचे रूपांतर म्हणजेच वॉटरचे रूपांतर गॅसेसमध्ये होऊ लागते. दॅट मीन्स वॉटर कन्व्हर्ट इंटू वॉटर वेपर. ज्यावेळी पाण्याचे रूपांतर वाफेमध्ये व्हायला सुरुवात होते, पुन्हा टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे पुन्हा तापमान स्थिर राहते. ते तापमान 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहते. ज्यावेळी पूर्ण पाण्याचे रूपांतर वाफेमध्ये होईल त्याचवेळी पुन्हा तापमान वाढू लागेल, परंतु पूर्ण पाण्याचे वाफेत रूपांतर होईपर्यंत मात्र तापमान स्थिर राहते. पहा यानंतर आपण पाहणार आहोत द डेफिनेशन ऑफ रिजेलेशन. व्हॉट इज इन बाय रिजेलेशन? इट इज अ फिनॉमिना, द फिनॉमिना इन विच द आइस कन्वर्ट इंटू लिक्विड ड्यू टू प्रेशर अँड देन
reconvert into ice once the pressure is removed is called regelation. पहा, रिजलेशन म्हणजे पुनर्निर्माण प्रक्रिया आहे. यामध्ये काय होतं तर प्रेशर, आईसवरती प्रेशर क्रिएट केल्यानंतर आईस कन्व्हर्ट इंटू लिक्विड. आपण बर्फावरती प्रेशर क्रिएट करतोय आणि व्हेन वी क्रिएट द प्रेशर ऑन आईस, that ice convert into liquid, and when we remove that pressure at that time, again that liquid convert into ice. तुम्ही अनेक वेळा दूध डेअरीवरती वगैरे जाता. दूध डेअरीवरती गेल्यानंतर किंवा आपल्या घरामध्ये फ्रीजमध्ये बर्फाचे तुकडे असतात. जसे दूध डेअरीवरती बर्फाचे खडे पडलेले असतात, तसेच आपल्या घरामध्येही फ्रीजमध्ये बर्फाचे तुकडे असतात. जर आपण हे 2 ते 3 तुकडे आपल्या हातामध्ये घेतले, आपल्या हातात घेऊन त्याच्यावरती प्रेशर क्रिएट केला, म्हणजे पूर्णतः दाबून झाले, तर काही वेळातच काय होईल, ते 2-3 तुकड्यांपासून बर्फाचा एकच खडा तयार होईल. हा कसा होतो? व्हेन वी क्रिएट अ प्रेशर ऑन दॅट आईस क्रिस्टल ॲट दॅट टाइम्स द जॉईंट्स ऑफ 2 ice crystals will be convert into liquid, and when you remove that pressure, that liquid convert into ice. म्हणजे पहा, ज्यावेळेस आपण प्रेशर क्रिएट करतो त्यावेळी बर्फाच्या तुकड्यांचे जॉईंट आहेत त्याच्यामध्ये बर्फाचे रूपांतर पाण्यामध्ये होते, बर्फ वितळला जातो, आणि ज्यावेळेस आपण प्रेशर रिमूव्ह करतो त्यावेळेस वितळलेल्या बर्फाचे म्हणजेच असणाऱ्या पाण्याचे रूपांतर पुन्हा बर्फात होतं. त्यामुळे 2 तुकडे एकमेकांना जोडले जातात. आता महत्त्वाचा पॉईंट पाहायचा आपल्याला तो म्हणजे ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजेच पाण्याचे असंगत आचरण. आपण असंगत आचरण कशाला म्हणतो की थोडे वेगळे आचरण जर दिसून येत असेल तर त्याला असंगत आचरण असे म्हणतात. समजा एखादा तुमचा मित्र आहे, रोज तुमच्याबरोबर चांगला बोलतो, तुमच्याबरोबर त्याची चांगली मैत्री आहे, परंतु अचानक काहीतरी होते, घरचे टेन्शन असेल किंवा तुमच्यामध्ये काहीतरी होते आणि त्यामुळे तो अचानक तुमच्यापासून दूर जातो. दूर गेल्यानंतर म्हणजे पहिले जवळचे मित्र परंतु आता दूर गेले, त्याला कारण काहीतरी आहे, परंतु ते जे त्याचे आचरण आहे तुमच्याशी असणारे आचरण ते असंगत आचरण झाले. पहा, या ठिकाणी कोणताही पदार्थ when we give heat in any substance, when we give heat in any substance, that substance get expand. म्हणजे कोणत्याही पदार्थाला आपण उष्णता दिली की तो पदार्थ प्रसरण पावतो. and when we absorb the heat from that substance, when we absorb the heat from that substance get compressed. जर आपण पदार्थामधून उष्णता काढून घेतली तर पदार्थ आकुंचन पावतो. पदार्थाला जर उष्णता दिली तर तो पदार्थ प्रसरण पावतो. हा प्रत्येक पदार्थाचा गुणधर्म. परंतु पाण्याच्या बाबतीत काय होतं की आपण उष्णता दिली तर पाणीही उष्णता दिल्यानंतर एक्सपांड होते, म्हणजे त्याचा आकार वाढतो. परंतु किती तापमानाला तर आणि ज्यावेळेस आपण उष्णता काढून घेऊ त्यावेळी पाण्याचा आकार कमी होतो. हा गुणधर्म इतर पदार्थांप्रमाणेच पाण्यामध्ये दिसून येतो. उष्णता दिली आकार वाढला, उष्णता काढून घेतली आकार कमी झाला, परंतु एका ठराविक तापमानाला म्हणजे 0 ते 4 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस पाणी हे एक्सपांड होणे आणि कॉम्प्रेस होणे हा जो गुणधर्म आहे उष्णता दिल्यानंतर एक्सपांड होण्याचा, तर उष्णता काढून घेतल्यानंतर कॉम्प्रेस होण्याचा हा गुणधर्म पाणी दाखवतो. आणि तो दाखवत नाही, ते विरुद्ध गुणधर्म दाखवतो. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसपासून 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान कमी केले आपण, म्हणजेच उष्णता काढून घेते. मग उष्णता काढून घेतल्यानंतर पाणी कॉम्प्रेस व्हायला पाहिजे.
परंतु कॉम्प्रेस न होता 4 डिग्री सेल्सिअसपासून 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाणी कॉम्प्रेस न होता ते एक्सपांड होते. तसेच 0 डिग्री सेल्सिअसपासून 4 डिग्री सेल्सिअसपासून पर्यंत म्हणजे आपण उष्णता देते, तापमान वाढवतोय 0 डिग्री ते 4 डिग्री, अशा वेळी पाणी एक्सपांड न होता कॉम्प्रेस होते. उष्णता वाढवली की कॉम्प्रेस होते, उष्णता काढून घेतली की एक्सपांड होते. हे किती डिग्री सेल्सिअसला? 0 डिग्री ते 4 डिग्री सेल्सिअसला. म्हणजेच हा पाण्यामध्ये दिसून येणारे असंगत आचरण आहे. दॅट इज एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. इफ वॉटर इज हिटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस, इफ वॉटर इज हिटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 degree Celsius, it contracts instead of expanding. This abnormal behavior of water in the temperature range, that is 0 degree Celsius to 4 degree Celsius, is called anomalous behavior of water. या ठिकाणी आपल्याला एक ग्राफ दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती म्हणजे हा ग्राफ कशाचा आहे तर तो ग्राफ आहे एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरचा. आणि या ग्राफवरती प्रश्न विचारले गेला. म्हणजे काही वेळा तुम्हाला असा प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये असा ग्राफ दिला जाईल आणि त्याच्यावरती विचारलेले प्रश्न मग त्याचे उत्तर जास्त ब्रीफमध्ये न लिहिता शॉर्टमध्येच कसे लिहायचे सांगितले. पहा क्वेश्चन आहे, नेम द प्रोसेस रिप्रेझेंट इन द फिगर. या फिगरमध्ये जी प्रोसेस रिप्रेझेंट केली त्याचं नाव लिहायचं. तर पहा यामध्ये कशाची फिगर आहे तर पॅसिफिक व्हॅल्यूम आणि टेम्परेचर. मग पहा पॅसिफिक व्हॅल्यूम 1000.10च्या वरती आहे, तो कमी कमी होत गेला आहे. कुठपर्यंत? 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तापमान वाढत गेले 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री ते 4 डिग्री तापमान वाढतं आहे परंतु व्हॅल्यूम कमी होते आणि 4 डिग्रीपासून पुढे तापमान वाढते, त्या पद्धतीने आकार वाढतो. परंतु 0 डिग्री ते 4 डिग्री याचा जर विचार केला तर तापमान वाढते 0 to 4, तापमान वाढते पण आकारमान कमी होते, व्हॅल्यूम कमी होते. म्हणजे हे जे बिहेवियर आहे हे आहे एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. म्हणून आपण उत्तर लिहिताना प्रश्न आहे नेम द प्रोसेस रिप्रेझेंट्स इन द फिगर. दॅट प्रोसेस इज एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. देन सेकंड क्वेश्चन, ॲट व्हॉट टेम्परेचर डज दिस प्रोसेस टेक प्लेस. कोणत्या तापमानाला ही प्रोसेस होते तर टेम्परेचर बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअसला आपल्याला हे बिहेवियर दिसून येते. आता ही बिहेवियर स्टडी करण्याकरिता एक डायग्राम आहे किंवा एक ॲपरेटस आहे. ते ॲपरेटस आहे होब्स ॲपरेटस. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पहा लेबल द गिव्हन पॉईंट्स इन द फिगर. हे ॲपरेटसची आकृती दिली जाते. हे ॲपरेटस कशाचं आहे तर पहा हे आहे होब्स ॲपरेटस. आधी ॲपरेटसविषयी माहिती पाहू. पहा वरती ए हा पॉईंट आहे, त्या ठिकाणी आपल्याला फ्रीजिंग मिक्सचर दिले. फ्रीजिंग मिक्सचर दॅट मीन्स द मिक्सचर ऑफ आईस अँड कॉमन सॉल्ट. मीठ आणि बर्फाचे मिश्रण की ज्यामुळे टेम्परेचर खूप कमी होते असे मिश्रण दॅट इज फ्रीजिंग मिक्सचर. वरती एक तापमापी आहे आणि खाली एक थर्मामीटर आहे किंवा तापमापी आहे. आता पहा फ्रीजिंग मिक्सचरमधून बेकरमध्ये पाण्याचे थेंब पाडतात, परंतु जर आपण पाहिलं तर फ्रीजिंग मिक्सचर दॅट इज अ मिक्सचर ऑफ आईस अँड कॉमन सॉल्ट त्याच्या खाली T1साठी जी टेम्परेचर थर्मामीटर आहे त्याच्यामध्ये तापमान किती दाखवले 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. म्हणजेच असणारे पाणी हे लिक्विड स्वरूपात आहे आणि वरती मात्र 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवले, त्या ठिकाणी असणारे पाणी हे
सॉलिड स्वरूपात आहे। या ठिकाणी काय होते, ज्यावेळेस टेम्परेचर कमी होत जाते त्यावेळी पाण्याचे बर्फात रूपांतर होते, वॉटर कन्व्हर्ट इनटू आईस। किती टेम्परेचरला, तर 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर। आणि हे होत असताना काय होतं पहा, ज्यावेळेस 4 डिग्रीपर्यंत टेम्परेचर कमी होते तिथून पुढे पाणी ॲनॉमलस बिहेवियर दाखवते, म्हणजेच पाणी एक्सपांड होऊ लागते आणि त्याचा आकारमान वाढते, म्हणजेच डेन्सिटी कमी होते आणि ते पाणी वरती तरंगते, पाण्याचे बर्फात रूपांतर होते आणि ते वरती तरंगते। म्हणजे आपल्याला वरती बर्फ दिसेल आणि खाली पाणी। जे थंड प्रदेश आहे, या थंड प्रदेशामध्ये जे जलीय प्राणी किंवा वनस्पती असते, हे जलीय प्राणी आणि वनस्पती थंडीच्या काळामध्ये पाण्यामध्ये सुरक्षित जिवंत राहतात। का, तर खाली ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरमुळे खाली पाणी आहे, वरती बर्फाचा थर आहे की ज्या बर्फाच्या थरामुळे टेम्परेचर त्या बर्फाच्या थराच्या वरती कितीही कमी झाले तरी बर्फ हे हीट रेजिस्टन्स असल्यामुळे त्याच्यातून खालील पाण्याचे टेम्परेचर कमी होत नाही, ते आहे ते 4 डिग्री सेल्सिअस राहते आणि खालील प्राणी किंवा वनस्पती हे जिवंत राहतात। आता आपल्याला प्रश्न काय पाहता, लेबल द गिव्हन पॉईंट्स इन फिगर। लेबलिंग करायचे, पॉईंट किती दाखवले, 3, A, B अँड C। तर ए काय आहे, ए म्हणजेच फ्रीजिंग मिक्सचर आहे, बी मध्ये तुम्ही म्हणता पॉट आहे, भांडी आहे, होप्स ॲपॅरेटस आहे, परंतु त्या भांड्याच्या आतमध्ये काय आहे, फ्रीजिंग मिक्सचर आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही होप्स ॲपॅरेटस म्हटलं काय किंवा फ्रीजिंग मिक्सचर म्हटलं काय, शक्यतो अशा वेळी असं जर कन्फ्यूज करणारा प्रश्न असेल की आता आपण काय म्हणायचं, होप्स ॲपॅरेटस म्हणायचे की फ्रीजिंग मिक्सचर म्हणायचं, तर एक आठवण ठेवायचं, उत्तर लिहिताना दोन्ही लिहायचे, फ्रीजिंग मिक्सचर कॉमा होप्स ॲपॅरेटस किंवा होप्स ॲपॅरेटस कॉमा फ्रीजिंग मिक्सचर। त्यानंतर सी म्हणजे थर्मामीटर आहे, तो आहे T2 थर्मामीटर। यानंतर आपल्याला पाहिजे तो म्हणजे ड्यू पॉईंट टेम्परेचर, द्रवबिंदू तापमान। तर पहा, ड्यू पॉईंट टेम्परेचर, व्हॉट इज मीन बाय ड्यू पॉईंट टेम्परेचर, अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर, अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ सर्टन टेम्परेचर is taken and its temperature is decreased, a temperature is reached at which the air becomes saturated with vapor. This temperature is called dew point temperature. पहा परत, unsaturated air at a certain temperature is taken and its temperature is decreased. The temperature is reached at the air becomes saturated. तापमान कमी होत जाते, किती, तर अनसॅच्युरेटेड एअर जी आहे ती सॅच्युरेटेड बनते, असंतृप्त हवा जी आहे ती संतृप्त बनते। कशाने, तर हवेमध्ये असणाऱ्या वॉटर व्हेपरने। ज्यावेळी हवा असंतृप्त असेल त्याच्यामध्ये वॉटर व्हेपर आहे, परंतु टेम्परेचर एवढे कमी होते, विशेष म्हणजे कोल्ड सीझनमध्ये, थंडीच्या काळामध्ये टेम्परेचर इतके कमी होते, कमी टेम्परेचर झाले की हवेचा आकार कमी होईल, आकार कमी झाला की अनसॅच्युरेटेड हवा, असंतृप्त हवा आहे, सॅच्युरेटेड म्हणजे संतृप्त बनेल, तिच्यामध्ये पाण्याचे प्रमाण वाढते। कसे वाढते, तर अनसॅच्युरेटेड असताना हवेचा आकार मोठा आहे, टेम्परेचर कमी झाल्यामुळे हवा कॉम्प्रेस झाली, आकार कमी झाला म्हणजे असणारी पाण्याची टक्केवारी वाढते आणि अशा वेळी ते पाणी हवेतून द्रवबिंदूच्या स्वरूपात झाडांच्या पात्यावरती जमा होते। हे जे टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला अनसॅच्युरेटेड एअर बिकम्स सॅच्युरेटेड फ्रॉम वॉटर व्हेपर, the temperature in which unsaturated air becomes saturated by water vapor is called dew point temperature. For a definition, for unsaturated air at a certain temperature is taken and its
temperature is decreased, a temperature is reached at which the air becomes saturated with vapor. This temperature is called dew point temperature. That means the temperature uh, the temperature reach at which the air becomes saturated with vapor is called dew point temperature. Then we see the unit of heat. The SI unit of heat is joule. Then CGS unit of heat is calories. And the relation between calorie and kilocalorie, that is 1 kilocalorie is equal to 1000 calorie. हा पहा, यानंतर आपण पाहणार आहोत Specific heat capacity. What is meant by specific heat capacity? The amount of heat energy. The amount of heat energy required to rise the temperature of a unit mass of an object by 1 degree Celsius is called the specific heat of that object. Amount of heat energy required to rise the temperature of a unit mass. तो ऑब्जेक्ट्स आहे, तो पदार्थ आहे. किती आहे तो? तर युनिट मास आहे. 1 ग्रॅम आहे, 1 मिलीग्रॅम आहे, 1 किलोग्रॅम आहे. दॅट इज अ युनिट मास. आणि त्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्याकरिता किती हीट ॲब्सॉर्ब केली जाते, त्या हीटला स्पेसिफिक हीट ऑफ द ऑब्जेक्ट असं म्हणतात. पहा, प्रत्येकाची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते. जसा पाण्याचे तापमान 1 डिग्रीने वाढवायचे, रॉकेलचे तापमान 1 डिग्रीने वाढवायचे, पेट्रोलचे तापमान 1 डिग्रीने वाढवायचे, लोखंडाचे तापमान 1 डिग्रीने वाढवायचे. आता या प्रत्येक ठिकाणी जरी आपण प्रत्येक ऑब्जेक्ट हा युनिट मासमध्ये घेतला, म्हणजे 1 ग्रॅम घेतला किंवा 10 ग्रॅम घेतला, प्रत्येक घटक सारख्या प्रमाणात घेतला, तर त्याचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी आवश्यक असणारी हीट एनर्जी ही सारखी नसते, ती बदल असते. आणि मग कोणत्या पदार्थाची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती आहे हे कॅल्क्युलेट केली जाते. परत पहा, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू राईज द टेम्परेचर ऑफ अ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. देन वी सी हीट एक्सचेंज. Heat energy lost by hot objects is equal to heat energy gained by cold objects. पहा, एक्सचेंज ऑफ हीट. एक्सचेंज ऑफ हीट म्हणजे काय? तर आपल्याला माहिती, उष्णता ऊर्जा ही उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थाकडे जातं. आता वेगवेगळे वादळं चालू आहेत, वादळांमुळे येणारा पाऊस येतो, पावसाचे प्रमाण वाढले. मग ही अशी परिस्थिती का होते? वादळं का तयार होतात? हवेचे वादळ तयार होण्याचं कारण एकच, की गरम हवा आणि थंड हवा. ज्यावेळी उष्ण हवा आणि थंड हवा एकमेकांमध्ये मिसळली जाते, त्यावेळेस त्या ठिकाणी सायक्लॉन तयार होतो. कारण उष्ण हवा ही हलकी असते, ही उष्ण हवा हळूहळू वरती जाते आणि या हलक्या होऊन वरती गेलेल्या उष्ण हवेच्या ठिकाणी जी पोकळी निर्माण होते, ही पोकळी भरून काढण्याकरिता थंड हवा या उष्ण हवेच्या ठिकाणी येते. आणि ह्या जर दोन्ही हवा एकत्र मिसळल्या तर सायक्लॉन तयार होते. म्हणजे पहा, दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण एक लोखंडी रॉड तापवलेला आहे किंवा लोहाराकडे गेलात तर लोहार वेगवेगळे हत्यारं सेवटत असताना, कोराडीला धार लावत असताना ती गरम करतो, तिला ठोकून घेतो आणि नंतर शेवटी पाणी देण्याची एक क्रिया असते. यामध्ये काय होतं, तो जो गरम पदार्थ, उष्ण पदार्थ आहे, तो थंड पाण्यामध्ये टाकतो. ज्यावेळी थंड पाण्यामध्ये टाकतो त्यावेळी सर्र असा आवाज येतो. आणि काय होतं, तर त्या उष्ण पदार्थाकडून ती उष्णता
पाण्यामध्ये शोषली जाते, कारण पाणी थंड आहे. म्हणजे कोणती हीट एक्सचेंज काय होतं आहे, तर उष्णकडून थंडकडे हीट ॲब्सॉर्ब केली जाते. मग उष्ण पदार्थाकडून जेवढी हीट कमी होईल, उष्ण पदार्थाचे जेवढे तापमान कमी होईल, त्याच प्रमाणात थंड पदार्थाचे तापमान वाढेल. परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्या की जर दोन्हीचे मास सारखे असेल, त्याचबरोबर दोन्हीची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जर समान असेल, तर जेवढी उष्ण पदार्थाकडून हीट गेन होईल, तेवढीच थंड पदार्थातून हीट ॲब्सॉर्ब होईल. म्हणजे एकूण हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट, हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट. पहा, यानंतर या ठिकाणी एक उदाहरण सोडून दिलेलं आहे. हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू राईज द टेम्परेचर ऑफ 5 किलोग्राम ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री टू 100 डिग्री. पहा, उदाहरण सोडत असताना सर्वात प्रथम काय करायचं असेल तर सुरुवातीला माहिती आपल्याला गिवन घ्यायची. काय दिलेलं आहे, तर पहा 5 किलोग्रॅम, दॅट इज अ मास, एम इज इक्वल टू 5 किलोग्रॅम. देन सी, आता सी या ठिकाणी दिलेलं नाही, परंतु वॉटर आहे आणि वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती आहे, तर सी इज इक्वल टू 1 किलो कॅलरी पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस. 1 किलो कॅलरी पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस. देन द चेंज इन टेम्परेचर दिले पहा 20 डिग्री टू 100 डिग्री, दॅट मीन्स चेंज इन टेम्परेचर. ट्रायंगल टी दॅट इज 100 मायनस 20 इज इक्वल टू 80. म्हणजे टेम्परेचर चेंज किती झाले, तर 100 पासून 20 झालेले. 100 म्हणून 20 पासून एक 20 टू 100 झाले, म्हणजेच 100 मधून 20 गेले तर राहतात 80. मग एनर्जी टू बी सप्लाइड टू वॉटर इज इक्वल टू एनर्जी गेन बाय वॉटर, दॅट इज मास ऑफ वॉटर, then specific heat of water and change in temperature. हा एवढ्या घटकांचा आपल्याला विचार करावा लागतो. That is energy to be supplied is equal to mass of water into specific heat of water into change in temperature, that is m into c into triangle t. एमची किंमत आहे, व्हॅल्यू आहे 5 इंटू 1 इंटू सीची व्हॅल्यू आहे 1 इंटू ट्रायंगल टीची व्हॅल्यू आहे टी, दॅट इज 5 इंटू 1 इंटू 80, दॅट इज 400 किलो कॅलरी. दॅट मीन्स हाऊ मच हीट विल बी नेसेसरी, दॅट हीट विल बी नेसेसरी 400 किलो कॅलरी. यानंतर इक्वल हीट, सेकंड एक्झाम्पल, इक्वल हीट इज गिवन टू टू ऑब्जेक्ट्स ए अँड बी ऑफ मास 1 ग्रॅम. टेम्परेचर ऑफ ए increase by 3 degree Celsius and B by 5 degree Celsius. Which objects has more specific heat and by what factors? सुरुवातीला गिवन लिहू, m is equal to 1 gram, triangle T1 is equal to 3 degree Celsius, triangle T2 is equal to 5 degree Celsius, and the equation that is Q is equal to mc. That means Q is equal to triangle T1 is equal to mc2 triangle T2. ट्रायंगल T1 ची किंमत टाकू, दॅट इज C1 अपॉन C2 इज इक्वल टू ट्रायंगल T2 अपॉन ट्रायंगल T1, दॅट इज C1 अपॉन C2 इज इक्वल टू ट्रायंगल 2 ची किंमत व्हॅल्यू आहे 5 अपॉन ट्रायंगल 1 ची आहे 3. दॅट मीन्स C1 is greater than C2. So the specific heat of A is more than that of B, and specific heat of A upon specific heat of B is equal to 5 upon 3.
ओके, या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू व्हेरी मच.